हे गायज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर नोव्हेंबर 2025ला मी जापानला आलो आणि आज 5 एप्रिल 2026 आहे. म्हणजे जवळपास 5 महिने मला झाले मी जापानला आलो आहे. तर मी इंडियामध्ये दारुंटे नर्सरी होती आपली, तर मी नर्सरीला खूप मिस करत होतो. तर म्हटलं आता जापानच्या नर्सरीमध्ये जाऊ आणि बघू जापानची नर्सरी कशी असते. तर आलो आहे का जापानच्या नर्सरीमध्ये. तर दाखवतो तुम्हाला ही नर्सरी कशी आहे, कोणकोणते फुलांचे फळांचे शोची झाडे इथे अवेलेबल आहे. आणि इथं आहे ना भाजीपाला पण भेटतो. मी थोडासा परचेस केला आहे, तर तुम्हाला सर्व या ब्लॉगमध्ये दाखवतो. तर स्टार्टिंग करतो गेटपासून. हे बघा, स्टार्टिंगलाच इथं असा हा एंट्रन्स आहे इथे. तर स्टार्टिंगलाच यांनी इथं मिकान ठेवलेले, म्हणजे संत्री आहेत. 500 येनला 4 संत्री. इथले संत्रीने थोडेसे आंबट असतात, पण मग छान लागतात. हे बघा, हे असं एंट्रन्स आहे. हे बघा, वरती कांजी लिहिलेली आहे AJUN, म्हणजे फ्लोरिशिंग गार्डन. आणि फ्रंटला यांनी असे मस्त फुलांचे झाडं ठेवलेत. हे सर्व सीझनल प्लांट्स आहेत, खूप छान आणि सुंदर फुलं आहेत. हे बघा, हे झेंडूचे रोप वेगवेगळ्या कलरमध्ये 200 येन. सर्व असे सीझनेबल फुलांचे प्लांट्स आहेत इथे. इकडं हे सर्व शोचे आहेत. ते नर्सरीवाले मॅडम आहे, त्यांच्याकडून आत्ताच मी भाजीपाला परचेस केला. यांचे कस्टमर्स पण आले. तर इंडियामध्ये जसं माझ्या नर्सरीमध्ये एक कस्टमर आले काही प्लांट्स घेतले, तर मी पण जसं त्यांना जे काही सामान त्यांनी घेतलं आहे झाडं त्यांच्या गाडीपर्यंत नेऊन द्यायचो, त्यांना थँक्यू बोलायचो. जापानमध्ये तशीच पद्धत आहे. जे काही सामान घेतलं ते छोटंतलं छोटं असं ना ते गाडीपर्यंत नेऊन देत आहे. ते बघा, त्या आजीने झाड घेतलं आहे छोटंसं, तर त्या ज्या शॉपकीपर होत्या त्यांनी तिथं त्या गाडीपर्यंत घेऊन गेल्या आहेत. तर हे बघा, अशी सर्व मोठी नर्सरी आहे. इकडं पॉली हाऊस पण आहे, कॅक्टसच्या पण वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. खूप छान आणि मोठे मोठे कॅक्टस आहेत, ते पण दाखवतो आता. हे बघा, हे जे ग्राफ्टेड कॅक्टस आहेत, हे कॅक्टस इंडियामध्ये आपल्या नर्सरीमध्ये पण अवेलेबल होतं. हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टस इथे ना भाजीपाल्याचे पण रोपं भेटतात, अवेलेबल आहे. बघा, हे वटाण्याचं रोप येते 200 येनला. हे बघा, हे कारल्याचा फोटो पण लावला आहे बघा त्यांनी. एवढं एक रोप 200 येनला. इकडे हे असे अजून रोप आहेत भाजीपाल्याचे. फर्न, जो काही इंडोर प्लांट आहे, इंडोरमध्ये खूप छान ग्रो होतो, 1000 येनला आहेत. सीजनल प्लांट कारानकोई 400 येन, वेगवेगळ्या कलरमध्ये, खूप सुंदर आहे. वाईट हे सर्व जो सेक्शन आहे तो इंडोर प्लांटचा कॅक्टसचा सेक्शन आहे त्यांचा. Different type of cactus are available here, which you can see. Even these cactuses have flowers over them. Here it's blooming. See, very beautiful nursery. Very different varieties of plants are available. Guys, see what I found. कर्सुला, जे की आपण कुबेर प्लांट म्हणतो, आणि इंडियामध्ये याचं खूप महत्त्व आहे. शास्त्रानुसार याला खूप महत्त्व दिलं जातं. आणि घरामध्ये जर हे असलं तर असं म्हणतात की हे पैशाला अट्रॅक्ट करतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये आणतं. तर मी जेव्हा दारुंटे नर्सरीमध्ये होतो तर खूप सारे प्लांट त्याचे कस्टमर घेऊन जायचे आणि खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्यांचा होता. तर हे बघा, हे झाड प्राईस ठीक आहे त्याची. एवढं मोठं बोनसाय लेवलचं झाड आहे ते, आणि फक्त 500 येनला आहेत, म्हणजे 300 रुपीज अराउंड. तर खूप सुंदर असे कर्सुलाचे बॉन्साय पण इथे अवेलेबल आहेत. हे बघा, हे सर्व कर्सुला आहेत. हा इवन त्याला फुलंही आलेले आहेत. हे कर्सुला आहे, ते वेगळे आहेत. हे क्रसुला कुबेर प्लांट.
हे बघा, एक स्टार्टिंगलाच एवढं मोठं कॅक्टस लावलेलं आहे यांनी. आपल्याकडं जसं साबरकांड असतं तसं. बघा, इथं इंडोर प्लांट्स आहेत, तिथं त्यांनी कुदास आहे, म्हणजे फ्रीली मध्ये जा, काही हेजिस्टेशन नका करू, मध्ये जा आणि बघा सर्व. तर आता आपण मध्ये चाललो आहे. हे बघा, एक कसलं तरी झाड आहे ते, आवळ्यासारखे पान आहे त्याचे, पण वेगळेच आहे काहीतरी. पूर्ण जॅपनीजमध्ये कांजी लिहिलेली आहेत. हे बघा, हे कॅक्टसची साईज काय मोठी आहे इथल्या. 7,000 येन. वेगळे व्हरायटीचे कॅक्टस आहे सर्व. हे कॅक्टस बघा, 15,000 येन. जवळजवळ याला 14 इंच कुंडी आहे, पूर्ण कुंडी भरलेली आहे. ॲलोवेरा म्हणजे आपले कोरपड, किती 2,500 येनला एवढी कोरपड. छोटे छोटे सकुलंट्स आहेत इथे. कोकोनो दोगा तो ते मोई देस का? ありがとうございます。ご実家の方に送られてるんですか？はい、ご家族に。そうです、そうです。家族に送りたいであ、す。そうなんだ。奥さんとかいらっしゃるの？はい、そうなんだ。会いたいでしょう。はい。もう何年いらっしゃるんですか？日本に。あ、いつか来年ここに来ます。あ、ご家族の方が。はい、そう。来年？あ、じゃあ楽しみですね。はい。そっか。ありがとうございます。ते बोलले का व्हिडिओ, मी त्यांना विचारलं व्हिडिओ काढला, चल ते बोलले काढा तुम्ही, मस्त काढा. आणि ते बोलले फॅमिलीला पण भेटायची इच्छा आहे. ते म्हटलं नेक्स्ट इयर ते येणार आहेत, तेव्हा भेटू. हे बघा, मस्त छान छान पायनॅपल, कॉर्न. हे बघा, हे सेक्युलंट व्हरायटी ऑफ डिफरंट व्हरायटीज. व्हेरियस टाइप्स ऑफ सक्युलंट प्लांट्स आर अवेलेबल ओव्हर हिअर. 500 येनला एवढं मोठं सकुलंट. दीज आर सम कॅक्टस. सो इफ यू वॉन्ट टू व्हिजिट दिस नर्सरी, तर यांच्या नर्सरीचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर खूप छान नर्सरी आहे जापानमध्ये. जर तुम्हाला कधी नर्सरी व्हिजिट करायची असेल, बघायची असेल इथले प्लांटचे व्हरायटीज टाईप्स, तर नक्की या नर्सरीला व्हिजिट करा. टोकियोच्या जवळ आहेत. कुनिताची स्टेशनच्या वेस्ट साईडला. तर नक्की या. कुनिताची स्टेशनपासून फक्त 15 मिनटं बसनी लागतात. हे बघा, तुम्ही बघू शकता मागे पॉली हाऊस आहेत, इकडं पण पॉली हाऊस आहे. आणि मिकांचे प्लांट्स यांनी ठेवलेले आहेत, म्हणजे संत्रीचे झाडं. मोठ्या मोठ्या 18 इंचा पॉटमध्ये सगळे झाडं त्यांनी डेव्हलप केली आणि त्यांची प्रूनिंग केलेली आहेत, म्हणजे कमी हाईटवरच त्यांना फळ येईल. ते पण दाखवतो. हे बघा, इंडोर राफिस पाम. त्यानंतर हे सर्व मिकांचे झाडं आहेत, संत्री. बघा, कुंडी एवढी मोठी कुंडी आहे आणि प्रूनिंग केलेली आहे सर्व. पूर्ण ड्रिचिंग सिस्टम आहेत आणि ड्रेनेज इरिगेशन एकदम प्रॉपर आहे तिथं. ही 18 नंबर कुंडी आहे ही. आणि स्ट्रोक पण खूप मोठा आहे झाडाचा. अंजीरचं झाड आहे ते. ह्याच झाडाचं जे अंजीर आहे ना, तिथं मागे मी शॉप दाखवलं त्यांचं एंट्रन्स आहे तिथं हे विकायला पण या झाडांचे अंजीर. हे बघा, हे संत्री. याला फुलं पण आलेत, म्हणजे आता लवकरच याला फळं पण लागतील. तेव्हा किती सारे फुलं आलेत. आणि जी इंडियामध्ये मी दारुंटे नर्सरीमध्ये कस्टमर्सला द्यायचो ती DAP, तर ही DAP इथं जापानमध्ये पण यूज केलं जातं आहे. हे बघा, वेगवेगळ्या भाजीपाल्यांसाठी 15 किलोची बॅग आहे ही, सर्व इंडोर आउटडोर प्लांटसाठी. बघा, मस्त तिथं असे लॉन केलेली आहेत आणि हे मल्चिंग केट आहे. असे सर्व फुलांचे फळांचे झाडं लावलेले आहेत. तिकडं सर्व ते अशी प्रूनिंग केलेली आहेत त्या झाडांची. इकडं त्यांच्या नर्सरीमध्ये यूज केलेल्या गाड्या लावल्या आहेत. परत नर्सरीमध्ये यूज होणारं मटेरियल असं मध्ये त्यांनी ठेवलेलं आहेत असं बनवून. हे बघा, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स. इकडं हे पूर्ण अंजीरचा एरिया आहे हा. या पॉली हाऊसमध्ये पूर्ण अंजीर आहे इथं. तर या नर्सरीमध्ये ना पॉली हाऊस 2-3 वेगवेगळे असे लोकेशनवर बनवले आहेत त्यांनी. तर त्यांना विचारलं तर ते बोलले पॉली हाऊस खूप इम्पॉर्टंट आहे, कारण इथं आहे ना क्लायमेट चेंज खूप असतो. कधी पाऊस येतो, कधी वारा, ऊन आणि खूप एक्स्ट्रीम लेवलचा वारा असतो इथं. तर कधी कधी स्नोफॉल पण होतो. तर स्नोफॉलपासून आणि वेगवेगळ्या नॅचरल कॅलॅमिटीजपासून वाचवण्यासाठी त्या झाडांना पॉली हाऊसमध्ये ठेवणं खूप इम्पॉर्टंट असतं. तर त्यासाठी या नर्सरीमध्ये खूप वेगवेगळे पॉली हाऊस बनवलेले आहेत. हे बघा, हे पूर्ण अंजीरचा सेक्शन आहे, जे खाली मोठ्या 18 इंचीच्या पॉटमध्ये प्रूनिंग करून ठेवलं आहे. ते पूर्ण अंजीर आहेत. इकडं हे मिकांचं प्लांटेशन त्यांनी केलेलं आहेत.
हे असं स्ट्रक्चर, सपोर्टिंग स्ट्रक्चर आहेत झाडांसाठी. इकडं इरिगेशन सिस्टम. आणि अशी खाली इकडे लॉन केलेली आहे. हा एक एंट्रन्स आहे इकडून. हे बघा हे सर्व. मागं तुम्हाला मोठ्या झाडांचा सेक्शन दाखवला, तर इकडे सर्व असे फुलांचे झाड आहेत छोटे. बघा वेगवेगळ्या कलरचे खूप सुंदर असे फुलं आहेत इथे. किती ब्युटिफुल आहेत बघा. स्ट्रॉबेरीचे पण झाडं आहेत. सगळे हे फुलांचा एरिया आहे हा. आता मोस्ट ऑफ दी हे सर्व सीझनल प्लांट आहे. आणि हे बघा आत्ताच रिसेंटली इथं पाऊस झाला आहे, तर काही फुलं असे खराब पण होत आहेत. आणि इथं फक्त इथं मॅनेजमेंटसाठी फक्त 2 लेडीज आहे. ते सर्व मगाशी त्या एक होत्या त्या, आणि अजून एक दुसऱ्या त्यांना सपोर्टिंगसाठी. ते सर्व नर्सरी मॅनेज करता. हे बघा इथं मिकान पण आलेलं आहे एका झाडाला, म्हणजे संत्री. सगळे संत्रीचे झाडं इथे. आणि हे ब्ल्यूबेरी 1800 येन. हे बघा हे असे ब्ल्यूबेरीचं रोप येते, याला फुलं पण आलेत, म्हणजे आता ब्ल्यूबेरीज पण येतील. 2.5 ते 3 फुटाचं झाड आहे फक्त. 1800 येन. आणि ब्ल्यूबेरीज मस्त त्याला सुरुवात झाली लागायला. हे बघा एक गोल्डन सायप्रसचं झाड आहेत. 300 येनला एवढं छोटूसं. आणि हे जे मोठे झाडं आहेत हे कितीला आहे? 1800 येनला हे वाले. हे परत अंजीरचे रोप आहेत छोटे छोटे. तर अंजीरचं हे रोप जे आहे तर 5000 येनला एक झाड येते. बघा शमी आय थिंक, नाही शमी नाही आहे, काहीतरी वेगळं रोप येते. आकाशिया 4000 येन. हे वालं हे 5000 येनचं आहेत. हे सर्व मोरपंखी, गोल्डन मोरपंखी 3000 येन. ही इरिगेशन सिस्टम. इकडं मिकान आहेत सर्व. इकडं पण गोल्डन सायप्रस आहेत. हे बघा हे सायप्रसचीच व्हरायटी आहे ही 1200 येनला. आणि ही गोल्डन सायप्रस हे बघा 1000 येनला. मग हे बघा हे गोल्डन सायप्रसचं झाड आहेत. तर लो लाईटमध्ये आणि ब्राईट लाईटमध्ये पण चांगलं येतं, फक्त याचा कलर चेंज होतो. तर हे आहेत 1000 येनचं. तर इंडियामध्ये मी हे नर्सरीमध्ये झाड 80 किंवा 70 और 100 रुपीजला मॅक्स सेल करायचो. तर जपानमध्ये प्राइजेस खूप जास्त आहे झाडांचा. आणि क्वालिटी तर आहे, क्वालिटी पण आहे इंडियामध्ये पण. ओके. हे बघा हे फुलांचं झाड. तर जपानमध्ये आत्ता ना एप्रिल स्टार्ट झाल्यानंतर साकुराचे खूप फुलं असतात. तर या सीझनमध्ये ना ह्याचे सीझनल प्लांट्स फुलं पण भरपूर असतात, वेगवेगळ्या कलरचे, खूप सुंदर असतात. आणि प्रत्येक रोडच्या साईडला हे लावलेले असतात, खूप सुंदर दिसतं. गाईज हे बघा हे कशाच तरी झाड आहेत. हे पाण्यामध्ये लावलेले आहेत त्यांनी. हे बघा त्याला रूट्स पण आहे खाली. छान दिसत आहे, सुंदर अशी बकेट आहेत. किती 100 येनलाच आहेत फक्त हे. जरबेरा खूप छान आहेत. हे बघा मी आता यांचं जे इंटेरियर आहेत, तिकडं त्यांचं ऑफिस आहे, तिथं आलो आहे. तर इथं सगळे असं भाजीपाला ज्या नर्सरीमध्ये येतो त्यांनी सर्व सेलिंगला ठेवलेलं आहे. हे बघा हे काहीतरी कळम बटाट्यासारखे पण काहीतरी वेगळं आहे. सर्व मिकान सगळे 500 रुपीजला एवढं आहे की ते, म्हणजे 4 मिकान. इकडं इंडोर प्लांट्स पण आहे बघा. मनी प्लांट व्हेरिगेटेड, त्यानंतर स्पायडर प्लांट, काही लकी बांबू मला पाहिजे होतं पण ते इथे नाही आहे. असे हँगिंग पण अवेलेबल आहे. आणि इथं पण वेगवेगळ्या प्रकारचे असे हँगिंग्स अवेलेबल आहे बघा. हे खूप सुंदर दिसतं हे घरापुढे लावायला बघा. आणि इकडे त्यांचं ना पूर्ण फ्रीज सिस्टम आहे. फ्रीजमध्ये त्यांनी सर्व भाजीपाला ठेवला आहे बघा. टोमॅटोज मोठे, काही छोटे,
वेगवेगळ्या प्रकारचे डांगर पण आहे. नंतर इकडं रताळे डांगर 600 रुपयाला हे डांगर. रताळेचा आहे एक पीस 150 येन. कांदे 250 रुपयाला 3 पीस. 3 कांदे 250 येनला. इकडं पण मिकान आहेत ग्रीनमध्ये. टोमॅटो, कोबी, पालक, मुळा, कांद्याची पात हे सर्व इथं आहे. तर खूप छान नर्सरी आहे, एकदम भारी वाटलं. दारंटे नर्सरीमध्ये होतो तेव्हा दररोज प्लांट्समध्ये राहायचो, सवय झाली होती. आणि आता 5 महिन्यापासून जापानला आहेत. कंटिन्यू काम, जापानमध्ये फिरणं. नर्सरीमध्ये जायची खूप इच्छा होती, तर इकडं कुनिताचीला आलो होतो. तर नर्सरीमध्ये आलो आणि खूप छान वाटतंय आता. हिरो ना किरेना शोकुबुत्सू देस. 本当は良かったです。日本語お上手。いえいえママどのぐらいいらっしゃるんですか、こちらに。こちらに5年と6年。わあ、す5年5月前ここに来ました。ごい。ありがとうございますすごですね、ありがとうございます。またよかったらぜ寄ってひいらしてください。ありがとう。どうもありがとうございます。とても綺麗です。よかった。तर गाईज नर्सरीचे ब्लॉग झाला आहेत, भाजीपाल्याची शॉपिंग पण झाली. आता मी चाललो आहे माझ्या रूमकडे. तर मस्त त्या शॉपकीपर होत्या नर्सरी, त्यांना भेटलो. तर छान वाटलं, त्यांनी झाडांविषयी नवीन नवीन माहिती सांगितली. त्यांच्यासोबत फोटो पण काढला. आणि ते बोलले किती वर्ष आहे जापानमध्ये. तर म्हटलं 5 ते 6 वर्ष अजून आहेत. तर ते बोलले छान मस्त जॅपनीज छान आहे तुझी. म्हटलं ये मामा तेच. म्हणजे एवढं काय. मला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. तर गाईज ते जे नर्सरीचे ओनर होते ते बघा ते मागे चालले ते. तर मी आलो ना ते इकडे, तर ते मागून पळत आले आणि ते बोलले का लाईन यूज करतो का तू. म्हटलं हा. तर त्यांनी माझा QR कोड घेतला आणि ते बोलले आपण लाईनवर कनेक्ट ठेवू आणि जो व्हिडिओ तो आत्ता काढला आहे ब्लॉग तो मला शेअर कर. तर मी पण माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला तो टाकेल. तर खूप छान यासाशी आहेत हे सर्व जॅपनीज. छान वाटलं नर्सरीमध्ये येऊन. आणि ते बोलले का परत फ्युचरमध्ये नक्की नर्सरीला व्हिजिट कर. आम्हाला पण खूप छान वाटतं असं फॉरेनरसोबत बोलायला, त्यांच्यासोबत असे ब्लॉग बनवायला, व्हिडिओ शूट करायला. तर येस, आय विल व्हिजिट अगेन.